कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेची सहमत नाही आहोत. मग ती इस्लामिक कट्टरतावादी असो, मग ती हिंदू कट्टरतावादी असो, मग ती ज्यू कट्टरतावादी असो किंवा कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेचा आम्ही पुरजोर विरोध करतो आणि त्याच्या विरोधात लढायचं काम. सगळ्यात पहिले तर माझं नाव स्वप्नजा आहे आणि बीडीएस इन इंडिया ही चळवळ जी आहे त्याचं काम मुख्यत्वे पुण्यात मी बघते. आणि आम्ही जे हे पत्रक वाटलेलं आहे तर आम्ही सर्वांना सगळ्यात पहिले तर आवाहन करू की पहिले जाऊन हे पत्रक वाचा आणि त्यानंतरच हे सगळे आरोप म्हणजे जे काही आरोप लावले जात आहेत ते तुम्ही लावा. सगळ्यात पहिले तर या पत्रकामध्ये पॅलेस्टाईन विषयी म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये आज खरोखर काय चालू आहे हे दिलेलं आहे. आज पॅलेस्टाईनमध्ये एक नरसंहार, एक कत्लेआम, एक जेनोसाईड सुरू आहे ज्याच्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त लोक मारली गेली आहेत. महिला, एक दिवसाची लहान लहान बाळं आज मारली गेलेली आहेत आणि त्याच्या विरोधात ही बीडीएस मुव्हमेंट पूर्ण फक्त पुण्यात नाही, फक्त देशभरात नाही, जगभरात आज तिचे प्रतिसाद उमटलेत. असो खुद्द इस्रायलमध्ये सुद्धा आणि भारतात असो किंवा एशियन कंट्रीजमध्ये असो, रशियामध्ये असो, अनेक जर्मनीमध्ये असो, अनेक कंट्रीजमध्ये लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आलेत पॅलेस्टाईनच्या समर्थनामध्ये इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन. बीडीएस मुव्हमेंट हे सांगतं की अशा प्रकारचे जेनोसाईड जे इस्रायल सरकारच्या हाती होत आहे, जे एक जायनवादी विचारधारेच्या ह्याच्यामध्ये जायनवाद मुर्दाबादची घोषणा आम्ही दिलेली आहे इथे, त्याचा अर्थच आहे की जी एक ज्यूची सुप्रीमसी किंवा ज्यूचं एक वेगळं राष्ट्र असलं पाहिजे आणि ती एक कट्टरतावादी जी एक विचारधारा आहे तर त्याच्या बिलकुल विरोधात आम्ही उभो आहे. आणि हेच नाही तर आम्ही ह्याच्यामध्ये हे सुद्धा दिलंय की फक्त हा जो इतिहास आहे पॅलेस्टाईनचा इतिहास 7 ऑक्टोबर पासून सुरू होत नाही. पॅलेस्टाईनचा इतिहास 1948 पासून सुरू होतो, जे त्याच्याही आधीपासून, ज्याला नकबा म्हणून तुम्ही गुगल करू शकता. 1948 नकबा तुम्ही जर गुगल केला तर तुम्हाला तो इतिहास समजेल की 1948 पासूनच पॅलेस्टाईनमधील जनता, त्यामध्ये फक्त मुसलमान येत नाही, त्याच्यामध्ये ख्रिश्चन्स येतात, त्याच्यामध्ये ज्यू स्वतः येतात आणि दुसऱ्या कम्युनिटीजचे लोक सुद्धा येतात. तर या सगळ्यांना त्यांच्या स्वतःच्याच जमिनीपासून, त्यांच्या स्वतःच्याच घरातून बाहेर हकलण्याचं, बेदखल करण्याचं, बंदुकीच्या नोकावरती हे काम करण्यात आलं होतं. तर 1948 पासून जे पॅलेस्टाईन आपल्या मुक्तीचा संघर्ष लढतंय आणि एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि अनेक देश त्यावेळेस स्वतंत्र होत होते. त्या काळात पॅलेस्टाईन हा देश गुलामीच्या अवस्थेत चालला जात होता. तर आणि भारताने खूप आधीपासून 1947 पासून ते आतापर्यंत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. तर आज आम्ही हेच म्हणतोय की कुठल्याही कट्टरतावादी संघटनेचा, कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेचा आम्ही विरोध करतो. हमासच्या विचारधारेचा आम्ही विरोध करतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर हे पत्रक नीट वाचाल, जे बीडीएस इन इंडियाच्या वेबसाईटवर आहे, बीडीएस इन इंडियाच्या इंस्टाग्राम, फेसबुकवर आहे, तर या पत्रकाला तुम्ही जर नीट वाचाल तर तुम्हाला समजेल की आम्ही काय म्हणतोय.